तो चलिए मेगा फाइनल की शुरुआत, आरंभ, शुभारंभ, प्रारंभ। फाइनल की यह मैच, पहली गेंद तेजस देशमुख टीम के कप्तान, गोल्डन डक 440 बॉल का झटका, जाएंगे वापस। आणि या ठिकाणी आणखीन एक आनंदाची गोष्ट समस्त रसायनीकरांसाठी आलेली आहे। रजत मुंडे आपल्या चांभारलीचे स्टार खेळाडू, ज्यांनी कोणगावच्या ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये 4 व्हीलर जिंकलेली आहे, त्यांना शुभेच्छा असतील। आनंदाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी, रसायनीचा अभिमान आहे, आनबान शान आहे। रजत मुंडे मॅन फ्रॉम चांभारली, आणि त्यांनी कोणगावच्या ग्रामीण बिग बॅश मध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर जिंकलेली आहे, आणि आपल्या सगळ्यांसाठी ती गर्वाची गोष्ट। एका दिवसामध्ये 2 अर्धशतक। यावेळेचा बॉल हवेमध्ये आहे, ऑन साइडला, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, करणार नाहीये चुकी, पकडलाय जेल, संपवलाय अल्पितचा खेळ, फलंदाज बाद। फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले। पहिल्या ओव्हरची सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतील। मागच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचे हिरो विशाल म्हात्रे, वशेणी एक्सप्रेस म्हणून या खेळाडूची ओळख आहे। रफ्तार का सौदागर, पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली तेजस देशमुख यांची, आणि तदनंतर अल्पेश यांना माघारी परतवलाय। न्यू बॅटर राहुल मैदानाच्या आतमध्ये नॅट क्रमांक 4 या पोझिशन वरती मात्र येणं होताना आपल्याला पाहायला मिळतील। 3 चेंडूंचा खेळ संपला, एकही धाव स्कोर कार्ड वरती नाहीये। मेगा फायनलची मॅच आहे। स्वरांश 11 आदित्य स्मृती यंग स्टार वयाळ अगदी आपल्या जवळच्या विभागामध्ये खेळतोय। होम क्राऊड मात्र त्यांचं या ठिकाणी असेल, चांगला खेळ करण्याची गरज। सरळ बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय, चांगला स्ट्रोक आहे। क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करून चेंडूवरती पोहोचलेत। 2 धावा या मात्र प्रचंड वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील। चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतीये। 2 धावांच्या बरोबरीने राहुल स्वतःच टीमचं अकाउंट मात्र ओपन करताना पाहायला मिळतील। मेगा फायनलची मॅच अभी नाही तो कभी नाही, स्मृती चषक टिंबरीला जिंकण्याचं स्वप्न पाहिलं असेल, प्रयत्न करण्याची संधी। यॉर्क लाईन वरती बॉल केलाय, पंचांचं बोट आकाशात, LBW लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 3. नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, भावाच्या आठवणीत, नयन भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत। नवीन बॅटर नॅट क्रमांक 5 वरती सुशांत मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतील। वशेणी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये वेगाने धावती आहे, आणि समोर जो येईल त्याला स्वतः सोबत घेऊन जातीये। 3 विकेट मात्र या ठिकाणी मिळवल्या, 2 धावा स्कोर कार्ड वरती। शेवटचा बॉल या ठिकाणी बाकी असेल।
अतुल पाटील यांच्याकडून सुशांत यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500चं पारितोषिक. कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी केलं गेलं आहे. 2 धावा या वेगाने मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपलाय. धावा झाल्या त्या स्कोर कार्ड वरती वया टीमच्या 4 धावा, लॉस ऑफ 3 विकेट्स. 4 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मात्र बाकी. येथून कमबॅक केला जाईल का, वार पे पलटवार मैदानाच्या आतमध्ये होणार का, हे चित्र बघणं गरजेचं असेल. शेवटच्या षटकासाठी जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये मात्र दाखल झाले आहेत. जरी तुमच्या समोर कितीही अडचणी असल्या, संकट असली, तरी मैदानाच्या आतमध्ये शर्यत अजून संपलेली नाही, मी अजून जिंकलेलो नाही, हे तुम्हाला मात्र सिद्ध या ठिकाणी करावं लागेल. जितेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती मात्र तयार होताना ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज राज पाहायला मिळत आहेत. बॅकफूट वरती गेले, ऑन साइडला ड्राईव्हचा फटका, 1 धाव केलेली आहे. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अति घाई संकटात नाही, रन आउट. फलंदाज बाद. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, भावाच्या आठवणीत, नयन भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. माजी उपसरपंचाचा थँक्यू डीजे. मैदानामध्ये धावा थांबल्या गेल्यात फक्त 5 या आकड्यावरती टोटल. निशांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. बॅकफूटला गेले आहेत. बॅटच्या टॉप एजने बॉल मात्र बॅकवर्ड झोन मध्ये चाललाय. 1 धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. 6 या आकड्यावरती टोटल धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, करावाच लागेल. पण नेहमी आपण म्हणतो की नजरिया बदला तो नजारे बदले, कश्ती बदली तो किनारे बदले. तू जो चाहता है वो ना तेरे संन्यास में है, ना तेरे वनवास में है, अंदर झांक के देख वो तेरे विश्वास में है. त्या विश्वासाने धावा बनवण्याची गरज, पण आणखीन एक निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. एक कमालीची गोलंदाजी करताना भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेडी. डॉट बॉल या ठिकाणी मात्र इथं आपल्याला पाहायला मिळेल. 6 या आकड्यावरती धावा. आणखीन एक चेंडू, बॅटची कडा, एज अँड टेकन, कॉट बिहाइंडच्या स्वरूपात धक्का क्रमांक 5वा या ठिकाणी मिळेल. बॅटर आउट. माजी उपसरपंचाचा नाद नाही निखिल भाईचा, नाद नाही निखिल पाटीलचा, झक्का संस्कृती कष्टाला बक्षीस लावलंय लाखाचा, बक्षीस लावलंय लाखाचा. ग्रामीण क्रिकेट सामने रंगलेत प्रकाश झोतात, हे ग्रामीण क्रिकेट सामने रंगलेत प्रकाश झोतात. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत, आठवणीत, नयन भावाच्या आठवणीत, ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. थँक्यू डीजे. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी मात्र आता बाकी असतील. आणखीन एक चेंडू, प्ले एंड मिस, कहीं पर निगाहे कहीं पर निशाना, लगा तो सिक्सर नहीं तो डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावावरती धावा स्थिरावल्यात 6 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल या ठिकाणी मात्र आता बाकी असेल. 2 धावा या ओव्हर मध्ये मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. 6 या आकड्यावरती टोटल. शेवटचा बॉल, जितेश पाटील. शेवटचा बॉल उडवलाय. एक तेरी तो दूसरी मेरी, इलाका तेरा तो धमाका मेरा. षटकार.
चला आता चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सगळ्या पाहुण्यांचं आणि त्याच्याच बरोबरीने सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं मी समालोचक मानस मनोरे, स्वर्गीय नयन स्मृती जय गावदेव टेंबरी आणि निखिलभाई पाटील आयोजित स्मृती चषक टेंबरी 2026 मध्ये करतोय सगळ्यांचं स्वागत. शेवटचं सत्र या स्पर्धेतील मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला आता सुरू होताना पाहायला मिळेल. मेगा फायनलची मॅच आहे. एका बाजूला बहिर्देव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेडी आणि दुसऱ्या बाजूला स्वरांश 11 आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ. हे टीम मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्या 12, दुसऱ्या सत्रामध्ये 12 मध्ये करायच्या 13. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आतिश पाटील आणि जीवित म्हात्रे दाखल होताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक येऊन येतील वयाळ टीम कडून कविश पवार. चला फिल्डिंग टीम लगेच आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या आणि खेळाला मात्र आपण लगेच गडगडावून सुरुवात करायची आहे. याच साठी केला होता टास. शेवटचा क्षण मात्र गोड व्हावा. या स्पर्धेच्या शेवटच्या सत्राकडे मात्र आपण आता वाटचाल करतोय. 4 रात्रींची स्पर्धा, आपण 40 ते 50 दिवसांची मेहनत, जी मेहनत केली खर तर नयन स्मृती जय गावदेव टेंबरी संघाने, जी मेहनत केली निखिलभाई पाटील साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकारींनी, ती मेहनत फक्त सत्यात नाही उतरवली तर यशस्वी झाली. आणि आज तो सोहळा संपन्नत्वाकडे जाताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि विजयासाठी 13 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळेल. कविश पवार, पवारची पावर गोलंदाजीमध्ये चालणार का हे चित्र पाहणं तितकंच गरजेचं. परंतु जीवित मात्र फुल विरल मॅन युद्धाच्या हंगामामध्ये ज्यांनी मात्र आपल्या खेळीने हंगाम गाजवलेला आहे आणि त्यांच्या सोबत सबसे कातील आतिश पाटील हे जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना 12 मध्ये विजयासाठी 13 धावेंची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र सगळ्यांसाठी पारितोषिका दिली गेलेली आहेत. खरं तर निखिलभाई पाटील, त्याच्याच बरोबरीने भास्कर पाटील, बंटी क्षीरसागर, भास्कर घरत, रोशन गावंडे, नवजोत पाठारे, विजय पाटील, तेजस भुरे, जय घरत, राज टोमरे यांच्याकडून लाईव्ह टीम स्कोरर असतील, अंपायर असतील, त्याच्याच बरोबरीने कॉमेंटेटर असतील, डीजे ऑपरेटर, या सगळ्यांना आर्थिक पारितोषिका दिली गेलेली आहेत. त्यांचा आभार आपण व्यक्त करूया. पहिल्याच बॉल वरती मात्र या ठिकाणी सुरुवात झाली आहे. सिंगल धाव हे आपल्याला मात्र येताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धाव फलक मात्र खुला केला गेलाय. अकाउंट इज ओपन बाय 1 रन फॉर बॅटर जीवित म्हात्रे ॲज वेल ॲज फॉर टीम वशेडी. एका धावेने टीमचा धाव फलक या ठिकाणी मात्र आपल्याला ओपन होताना पाहायला मिळेल. 12 ची गरज. चेंडू बाकी आहेत 11 ऑन स्ट्राइक. आतिश पाटील आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन. यॉर्कर बॉल होता. रिव्ह्यू घेतला गेलाय बॅटिंग टीमच्या माध्यमातून. व्हाईट बॉल साठी पंचांना केलंय चॅलेंज. तिसरे पंच अरुण पारंगे सर चेक करतील. फेअर बॉल. द रिव्ह्यू इज लॉस्ट. द डिसिजन इज फेअर बॉल. पंचांचा निर्णय या ठिकाणी नक्कीच मानला गेलेला आहे. तिसऱ्या पंचांनी चेक केलं, सांगितलं की बॉल इन द लाईन होता, आउट द लाईन नव्हता, त्यामुळे फेअर बॉल असेल. अकोट टप्प्याचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पंचांनी केले 2 हात समांतर. चेंडू होता अवांतर. 1 धाव या ठिकाणी मात्र बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये ऍड ऑन होताना थोडीशी लेग इंजुरी झाली आहे, फूट इंजुरी झाली आहे थोडीशी कविश पवार यांना. बघा लक्ष द्यायचं आयोजकांनी पण त्या ठिकाणी खेळाडूंना थोडीशी क्रॅम्प्स वगैरे पायामध्ये जाणवतात, थोडीशी दुखापत. चला सगळी सुविधा या ठिकाणी ऑर्गनायझिंग कमिटीने केलेली आहे. कविश पवार योद्धा आहे हा खेळाडू. यश मालकर सरांनी चांगला उल्लेख केला होता, आय लाईक द वॉर बिकॉज आय एम द वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. आणि तो खेळ मात्र आता दाखवावा लागेल.
व्हाईट बॉलच्या बरोबरीने 2 धावा या ठिकाणी स्कोर कार्ड वरती मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी मात्र अजूनही गरज असेल ती म्हणजे आता 11 धावेंची गरज आहे. खेळाडू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. कविश पवार सज्ज झालेत. ना स्वार्थासाठी ना पैशासाठी, मी खेळतो माझ्या गावाच्या अभिमानासाठी सन्मानासाठी. कविश पवार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर तयार. 2 चेंडू, धावा झाल्या 2. पुढील बॉल घेऊन अतिश पाटील यांच्यासाठी. यावेळेसच्या बॉलला देखील लीव केलं गेलंय. पुन्हा एकदा पंचांनी 2 हात समांतर केलेत. व्हाईट बॉलचा सिग्नल आला गेला आहे. चांगला माइंडसेट आहे कविश पवार यांचा. आउटसाइड द ऑफ स्टंप लाईनचे चेंडू जर फेकले, शरीरापासून दूर ठेवलं तर धावा कमी जातील आणि कुठे ना कुठेतरी आमची टीम या मॅच मध्ये राहील. या अनुषंगाने या माइंडसेटने गोलंदाजी करताना कविश पवार युक्तीचा वापर करावा लागतो. जो चलाएगा अकल वो होगा सफल. बॅकफुटला गेल्यात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. एव्हरी डॉट बॉल क्रिएटिंग द प्रेशर ऑन बॅटर. बऱ्याचदा मी सांगितलंय प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजांचं दडपण वाढवताना पाहायला मिळेल. जरी बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी संघ आजच्या रात्रीमध्ये सगळ्यांना पराभूत करू शकला असला तर ही मॅच आमच्याशी आहे, ही लढाई आमच्याशी आहे हे सांगताना स्वरांश 11 आदित्य स्मृती यंगस्टार वयार टीम. उडवला बॉलला हवेमध्ये. बल्लेबाज ने मचाई है धूम और गेंद गई बूम 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 बूम. षटकार. चेंडू बाकी आहे त्या ठिकाणी मात्र आता 8 आणि धावा करायच्या त्या फक्त 4. विजयाच्या जवळ पोहोचलाय. एक फाईट, वातावरण टाईट. या मॅचची हवा पूर्णपणे काढून टाकली की काय असं चित्र आता निर्माण झालंय. 8 मध्ये करायच्या 4. स्विचित लगावण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार. ओव्हर एक्साइटमेंट. फलंदाजाला माहितीये सामना सोपा झालाय पण क्रिकेटचा खेळ आहे. वेळ बदलायला वेळ लागत नाही. एकात दुसरे चांगले चेंडू मॅच मध्ये युटर्न देऊ शकतील फिल्डिंग टीम साठी. निर्धाव चेंडू आलाय. 9 धावा स्कोर कार्ड वरती स्थिरावल्या गेल्यात. चेंडू बाकी आहेत 7 आणि धावा करायच्या आहेत 4. बॅकफुटला गेल्यात. हलक्या हाताने दिशा दिली. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु बचेंगे तो और भी लढेंगे. कदम जमेंगे तो रन बनेंगे. आणि एका धावेवरती मात्र समाधान मानलं जाईल. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा झाला त्या स्कोर कार्ड वरती 10. येणारे चेंडू बाकी आहेत 6 आणि करायचे आहेत ते फक्त 3. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. नयन भावाच्या आठवणीत. ठेवलाय नयन पाटील स्मृती चषक भावाच्या आठवणीत. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चेंडू बाकी आहेत या ठिकाणी 6 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत 3. 10 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या. धावा झाल्या 10 पण कोणाची होणार वाहा वाहा हे बघणं आता गरजेचं आहे. 3 धाव्यांची विजयासाठी गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलेले आहेत समाधान एस फॉर समाधान पण एस फॉर सक्सेस. आपल्या टीमला मिळून देणार का धावा वाचवण्यामध्ये हे चित्र पाहणं तितकंच गरजेचं. चला बॉलिंग टीम सुरू करायचं आहे. ओव्हरला सुरू करा. घड्याळाच्या काट्यामध्ये 4:13 4:15 घड्याळाच्या काट्यामध्ये आता वाजलेले आहेत त्यामुळे स्पीडअप आपण करावा हे तुम्हाला विनंती असेल. समाधान झाले तयार. चेंडू बाकी आहेत 6. धावा करायच्या 3. कौन बनाएगा रन 3. किसकी होगी रात रंगीन बघणं आता गरजेचं आहे. कोण बनणार या स्पर्धेचा चॅम्पियन. शेवटचा षटक स्मृती चषक टेंबरी 2026 मधील समाधान तयार. पहिला बॉल
पहिला चेंडू लीव केलाय, वाईट बॉलने सुरुवात केली जाते. खराब चेंडू यावेळेस मात्र डिलिव्हर केला जाईल. वाईट बॉल तुमच्या टीम साठी धोक्याची घंटा आहेत. वाईट बॉल तुमचं स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. वाईट बॉल तुम्हाला या मॅच मधून पराभवाच्या दिशेने घेऊन जातील. त्यामुळे यावेळेस प्रयत्न चुरशीचे करायचे आहेत. अभी नहीं तो कभी नहीं, करोगे अच्छा काम तभी होगा बडा नाम. 2 धावांची गरज. 2 धावा बॅकफुटला गेले, फटका खेळलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाहीये. परत या, परत या. 1च धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. एक्साइटमेंट आहे, सगळे छोटे युवा आहेत, युवामध्ये एक्साइटमेंट आहे. स्कोर आता लेवल झालेली आहे. विजयासाठी फक्त 1 धावेची गरज. पहिल्या सत्रामध्ये 12, दुसऱ्या सत्रामध्ये 12. चेंडू आहेत 5, धावा करायच्यात 1. परंतु बघा, स्टंप कोणी नेऊ नका. कोणतीही टीम मॅच जिंकू दे, स्टंप्स न्यायचे नाहीयेत. आयोजकांच्या माध्यमातून स्ट्रिक्ट सूचना नाही, स्टंप दिले जाणार नाही, नाहीतर जो प्राइज असेल त्याच्यामधून मायनस. हा परत मॅच आहेत, 26 तारखेला इथेच मॅच आहेत. त्यामुळे विनंती की ते स्टंप्स आपण नेऊ नका. हा फक्त साजरा करा, सेलिब्रेट करा आणि परत द्या. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण जाऊया. मेगा फायनलचा सामना अंतिम क्षणामध्ये येऊन पोहोचलाय. 5 बॉल 1 ची गरज. या वेळेस आलाय वाईट बॉल आणि भैरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट्स वशेड़ी. किताबों पर धूल जमने से कहानियां पुरानी नहीं हो जाती. जो रातें तुमने मस्ती में बिताई है, वो रातें मैंने मेहनत से कमाई है. चैंपियन ऑफ द टूर्नामेंट. जिथं माच करायला बघताय ना तुम्ही, तिथं माच करून बसलो आम्ही आणि तिथे दर्शक मागवायला मी